नमस्कार मंडळी, आपल्या रोजच्या खर्चावर थेट परिणाम करणार जीएसटी मध्ये आज मोठा बदल झालेला आहे. तर आपण आज पाहणार आहोत काय स्वस्त झाले आहे आणि काय महाग. सर्वात आधी बघूया आपण पहिल्याचे स्लॅब आणि आताचे स्लॅब. तर पहिल्याच्या स्लॅब मध्ये 5%, 12%, 18% व 28% हे स्लॅब होते आणि आताच्या जीएसटी स्लॅब मध्ये 5%, 18% व 40% ठेवण्यात आलेले आहेत. सर्वात आधी आपण बघूया 0% जीएसटी कोणत्या वस्तूवर लागणार आहेत. 33 प्रकारची जीवनरक्षक औषधे, कॅन्सरची औषधे, दुर्मिळ आजारांची औषधे, वैयक्तिक जीवन विमा, आरोग्य विमा, नकाशे, चार्ट, ग्लोबल पेन्सिल शॉर्पनर, क्रेयॉन, अभ्यासाची पुस्तके, नोटबुक, खोडरबर, पॅक केलेले दूध आणि पनीरचे पदार्थ, पिझ्झा, ब्रेड, खाकरा, चपाती व पराठे यावर 0% कर लावण्यात आले आहे. 5% जीएसटी दर कोणत्या वस्तूवर लागणार आहे. केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट साबण, टूथब्रश, शेविंग क्रीम, लोणी, तूप, चीज, दुधाचे पदार्थ, नमकीन, भांडी, दुधाच्या बाटल्या, नमकीन्स, लहान मुलांची क्लिनिकल डायपर्स, शिलाई मशीन आणि त्याचे पार्ट्स, थर्मामीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, सर्व डायग्नोस्टिक किट, ग्लुकोमीटर, चष्मा, टायर, ट्रॅक्टरचे पार्ट्स, कीटकनाशक व ठिबक सिंचन प्रणाली, स्प्रिंकलर, मासे, साखर, चॉकलेट, कोको पावडर, पास्ता, कॉर्न, नूडल्स, बिस्किट, जॅम, जेली, मुरबा, काजू पेस्ट, सुकामेवा, केक, साठलेल्या भाज्या, फळ, आईस्क्रीम, सायकल, हस्तकलेचे वस्तू, बांबूचे फर्निचर, कंगवे, छत्र्या व 2500 रुपयापर्यंतचे कपडे आणि चपला. या सगळ्या वस्तूवर 5% जीएसटी लागणार आहे. यानंतर आपण बघूया 18% जीएसटी कोणत्या वस्तूवर लागणार आहे. 12 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेचे पेट्रोल पंप, एलपीजी आणि सीएनजी कार्स, 1500 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या डिझेल आणि डिझेल हायब्रिड कार, 3 चाकी वाहन, 350 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या मोटरसायकली, माल वाहतूकसाठी वापरले जाणारे वाहन, एअर कंडिशनर, एलईडी आणि एलसीडी टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर, डिशवॉश, वॉशिंग मशीन आणि 2500 पेक्षा रुपयांत जास्त कमी किमतीची रेडीमेड कपडे, ग्राफिक पेपर आणि सिमेंट, कोळसा यावर 18% जीएसटी लागणार आहे. आता बघूया शेवटचा स्लॅब 40%चा. 40% मध्ये कोणकोणत्या वस्तू येतात. पान मसाला, सिगरेट, गुटखा, तंबाखू, बिडी, कॅफेनयुक्त ड्रिंक्स, अल्कोहोल नसलेले ड्रिंक्स, स्मोकिंग पाईप, रिव्हॉल्वर, पिस्तूल, 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेची मोटरसायकल, खाजगी विमान, बोटे, कॅसिनो, जुगार, घोड्यांच्या शर्यती, लॉटरी आणि ऑनलाईन मनी गेमिंग याच्यावर 40% कर लावण्यात आलेला आहे. हे सगळे जीएसटी दर 22 सप्टेंबर 2025 रोजीपासून लागू होणार आहे. म्हणून मंडळी, हा बदल घेऊन तुमचं बजेट सेट करा. तुम्हाला काय वाटतं, हा जीएसटी बदल आपल्याला फायद्याचा आहे की तोट्याचं कमेंटमध्ये नक्की कळवा. व अशाच अपडेट्ससाठी RJ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.